अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगच्या जागेत उतरवण्यात आल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे। या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देऊन काळजी करण्याचं कारण नसल्याचं म्हटलेलं आहे। अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे। चुकून जे काही कार पार्क होतं ना, आमच्या पायलटला काही सापडलं नाही, तो या कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान काय काळजी करायची। मी निश्चितपणे हे चेक करेन। मला आता त्याची कल्पना नाही, त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातली चौकशी मी करेन। आदरणीय भुजबळ साहेब या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि लँडिंग करताना जिथे हेलिपॅड आहे त्याऐवजी पार्किंगमध्ये पायलटनी ते लँडिंग केल्याचं कळतंय। ही चूक नुसती पायलटची म्हणता येणार नाही, ही प्रशासनाची सुद्धा चूक आहे। आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करत असतो की ज्यावेळेस VIP प्रवास करतात त्यावेळेस त्यांनी काळजी घेणं, त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं। जी चूक आज आपल्याला सर्वांच्या डोळ्यासमोर दिसते आहे, मोठी दुर्घटना झाली असती, पण सुदैवानं ती दुर्घटना आज महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं ती टळली असं समजूया। मला एवढंच सांगायचं आहे की एवढं दुर्लक्षपणा नाही तर एवढं हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही। अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही सर्वजण स्वतः कार्यकर्ते, पत्रकार व सगळे मिळून तपास त्या ठिकाणी करतच आहोत। ॲक्सिडेंट होता तर घातपात होता, याच्यावर पुढे जाऊन आपल्याला त्या काही गोष्टी कळतील, पण मग लगेचच भुजबळ साहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी एखादी घटना घडत असेल तर सरकारने व नेत्यांनी या बाबतीतली काळजी घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।